Hello students, so today we are going to see quick theory lecture of the topic elasticity. I guess हा topic last topic आहे, बाकी सगळे topics uploaded आहेत. You can check the playlist of MHT CET crash course अशी एक playlist बनवली आहे ज्याच्यामध्ये all the lectures of 12th standard right from circular motion to communication, all the lectures चे theory lectures are basically uploaded. You can have a look at those lectures. तुम्हाला कुठल्याही टॉपिक मध्ये डाऊट असेल तुम्ही तो लेक्चर बघू शकता, डिटेल मध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, आणि आता मी पर टॉपिकचे 30 MCQs अपलोड करणं चालू केलेत. ऑलरेडी 4 लेसन झाले आहेत. वी आर गोइंग टू सी नेक्स्ट टुमॉरो वी आर गोइंग टू सी द 5th and the 6th लेसन एज वेल. ओके, सो प्रॉब्ली पुढच्या 10 to 15 डेजमध्ये सगळे लेसन्सचे 30 क्वेश्चन्स पण अपलोड होऊन जातील. ॲटलिस्ट क्वेश्चन्स तरी अपलोड होतील, सोल्युशन्स मी हळूहळू देत राहीन. राईट, सो यू कॅन स्टार्ट सॉल्विंग दोज क्वेश्चन्स एज वेल. सो आजचा जो टॉपिक आहे तो आहे इलास्टिसिटी. आपण इलास्टिसिटीवर फोकस करू. हा लेसन खूप सोपा आहे आणि ह्याच्यावरती एक क्वेश्चन नॉर्मली विचारला जातो. ओके, CET 2018च्या आधी 2 प्रश्न विचारायचे, बट CET नंतर 2018 नंतर काय झालं आहे की 11वीचे लेसन इंट्रोड्यूस झाल्यामुळे ह्याच्यावरती 2 किंवा 1 प्रश्न नॉर्मली विचारतात. सो इलास्टिसिटी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहेच, कारण की स्कोरिंग टॉपिक आहे तो, कारण की त्याच्यात काही सेट ऑफ फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. सो लेट्स स्टार्ट विथ फॉर्म्युला ऑफ इलास्टिसिटी. सगळ्यात पहिलं व्हॉट इज इलास्टिसिटी. तर इलास्टिसिटी म्हणजे काय असतं, बेसिकली इट इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय विच, त्या प्रॉपर्टीनी मटेरियल काय करू शकतं की इफ आय डिफॉर्म सच मटेरियल, तर त्या प्रॉपर्टीमुळे द मटेरियल कॅन अगेन रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स. अशा प्रॉपर्टीला आपण इलास्टिसिटी म्हणतो. काही सबस्टन्सकडे अशी प्रॉपर्टी नसते. काय, काही सबस्टन्सला आपण ओढून सोडलं की तो तसाच राहतो, जसं की क्ले. तर तशा सबस्टन्सला आपण प्लॅस्टिक सबस्टन्स म्हणतो, ज्याला प्लॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी असोसिएटेड आहे. बट आत्ता सध्या या लेसनमध्ये वी आर गोइंग टू फोकस ऑन इलास्टिसिटी प्रॉपर्टी. सो असे सबस्टन्स आपण घेऊ ज्याच्यामध्ये आपण त्याला ओढून सोडलं की तो परत ओरिजिनल शेपला जातो, जसं की रबर जातो. मग आपण ह्या लेसनमध्ये रबर रिलेटेड क्वेश्चन कमी, स्टील, कॉपर, ॲल्युमिनियम ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन जास्त सॉल्व्ह करणार आहे. तर तुम्ही मला विचाराल, सर स्टील कसा झाला, स्टीलला ओढलं की तो तसाच राहतो. तर तसं नाही आहे. स्टीलला आपण ओढलं ना तर सर्टन एक्सटेंटपर्यंत तो एक्सटेंड होऊन परत ओरिजिनल शेपवर जातो. ओके, तर स्टील हा इलास्टिक नेचर बिहेव करू शकतो सर्टन लिमिटपर्यंत. त्या लिमिटला आपण काय म्हणतो, तर त्या लिमिटला आपण इलास्टिक लिमिट म्हणतो. सो व्हॉट इज इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट इज दॅट पॉईंट की ज्या पॉईंटपर्यंत जर मटेरियलला एक्सटेंड केलं, इफ आय एक्सटेंड इलॉंगेट इट and if I release it, if it is again going back to its original shape and size, we call the substance, or we call that point as elastic limit. It is the maximum elongation, it is the maximum stress applied up to which the material can regain its original shape. Such points or such limits are called as elastic limit. आणि आता आपण मेन पॉईंटवर डिस्कस करू की ह्या लेसनमध्ये मोस्टली आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये आपण इलास्टिसिटी मेजर कशी करणार आहे. तर 2 इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, स्ट्रेस आणि स्ट्रेन. हे 2 शब्द पूर्ण लेसनमध्ये हेच चालणार आहेत. स्ट्रेस, स्ट्रेन, दोघांचा अर्थ समजून घे. स्ट्रेस आहे इफेक्ट, सॉरी स्ट्रेस आहे त्याचा कॉज आणि स्ट्रेन आहे त्याचा इफेक्ट. म्हणजे आपण ह्याला देणार आणि त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेन मिळणार. हा इनपुट आहे, हा आउटपुट. कुठल्याही सबस्टन्सला आपण देतो स्ट्रेस, त्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्रेन डेव्हलप होतो. राईट, स्ट्रेस देतो म्हणजे काय, तर आपण फोर्स अप्लाय करतो आणि फोर्स अप्लाय केल्यावरती आपण त्या मटेरियलला अंडर स्ट्रेस आणतो. तर 3 प्रकारचे आपण स्ट्रेस देऊ शकतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. एक आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, और त्याला अजून एक नाव आहे टेन्साईल स्ट्रेस. तसा दुसरा जो स्ट्रेस आहे ना, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसमध्ये आपण बेसिकली जेव्हा लेंथ ओढणार आहे ना, तेव्हा आपण त्याला टेन्साईल और लॉन्जिट्युडिनल म्हणणार आहे. वर्ड लॉन्जिट्युडिनलचा मिनिंगच असा आहे, लॉन्जिट्युडिनल ला अलॉंग लेंथ असं म्हणतात. लॉन्जिट्युडिनल म्हणजे काय, अलॉंग लेंथ. सो ज्यावेळेस अलॉंग लेंथ जर काही फोर्स अप्लाइड असेल तर तो त्या प्रकारचा स्ट्रेस ह्याच्यामध्ये कन्सिडर केला जाईल. दुसऱ्या प्रकारचा स्ट्रेस, द सेकंड टाइप ऑफ स्ट्रेस दॅट वी नॉर्मली डील इज विथ द वॉल्यूम रिलेटेड स्ट्रेस. मीन्स वेन आय विल ट्राय टू कॉम्प्रेस अ मटेरियल, वेन आय विल ट्राय टू कॉम्प्रेस इट्स वॉल्यूम, सच टाइप ऑफ क्वेश्चनमध्ये वेन एव्हर यू विल सी की अ स्पियर इज टेकन इन द ओशन डेप्थ, खाली एवढा डेप्थ खाली नेला, रिव्हरमध्ये खाली नेला, अशा वेळेस प्रेशर एक्झर्ट होतं ना. सो त्या केसमध्ये व्हॉल्यूम कमी व्हायला बघतो. सो दॅट इज व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस, लॉन्जिट्युडिनल और टेन्साईल स्ट्रेस. दुसऱ्या प्रकारचा स्ट्रेस आहे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस आणि तिसऱ्या प्रकारचा स्ट्रेस आहे शियर स्ट्रेस. सो एक करून आपण डिस्कस करू. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसमध्ये लेंथ चेंज होणार आहे, हा स्ट्रेस लावल्यावरती लेंथ चेंज होणार आहे. हा स्ट्रेस लावल्यावरती व्हॉल्यूम चेंज होणार आहे. हा स्ट्रेस लावल्यावरती शेप चेंज होणार आहे. सो इथे लेंथ चेंज होती, इथे व्हॉल्यूम चेंज होतो, इथे शेप चेंज होतो.
बरोबर. सपोज मी एक स्पंजचा बॉल घेतला आणि त्याला मी असा स्क्रॅम्बल केला, तर बेसिकली मी शेप पण चेंज केला, व्हॉल्यूम पण चेंज केला. सो दोन्ही टाईपचे कंबाईंड स्ट्रेस लागले. आपल्याला सिलेबसमध्ये कंबाईंड स्ट्रेसचे क्वेश्चन नाही विचारणार आहेत. आपल्याला क्वेश्चन एकच असेल, एक तर लेंथ रिलेटेड, एक तर व्हॉल्यूम रिलेटेड, किंवा एक तर शेप रिलेटेड. बस. कंबाईंड नसेल की दोन्ही झालं तर काय नाही, तसे प्रश्न नाही विचारत. आणि तसेच यांच्यामुळे 3 प्रकारचे स्ट्रेन बनतात. सेम नावं सेम, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन आणि शियर स्ट्रेन. पण तुम्हाला अजून मी मिनिंग तर नाही सांगितलं आहे की यांचं डेफिनेशन काय. तर डेफिनेशन बघा काय, स्ट्रेसचं डेफिनेशन असं आहे, वेन एवर इफ अ मटेरियल इज ॲक्टेड अपॉन बाय अ फोर्स, याला डिफॉर्मिंग फोर्स म्हणतात. तो फोर्स लावला ना की हे मटेरियल सपोज साईजमध्ये वाढलं, तर काय होतं बघा, या मटेरियलच्या आतमध्ये ॲटम्स असतात आणि आपण जेव्हा ओढतो त्याला तर ॲटममधलं डिस्टन्स वाढतं. बट ॲटममध्ये जेव्हा डिस्टन्स वाढतं तेव्हा त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह नेचर फोर्स डेव्हलप होतो इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमुळे. त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही आहे. त्याचा पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ असतो की एक सर्टन लेवलच्या वरती आपण जर काही त्यांना ओढलं की त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस का डेव्हलप होतात. आत्ता सध्या आपण एवढंच लक्षात घेऊ की हे जे ॲटम्स आहेत ना, हे ॲटम्समध्ये जे बॉन्ड्स आहेत ना ते स्प्रिंगसारखे बिहेव करतात. काय, दे ॲक्ट ॲज इफ त्यांच्यामध्ये स्प्रिंग आहेत. सगळ्या बॉन्डमध्ये स्प्रिंग लावली असं आपण अज्युम करू. सो वेन आय विल पुल दॅट मटेरियल, तर स्प्रिंग इलॉंगेट होईल ना आतमधल्या छोट्या छोट्या बॉन्ड्सच्या. सो दे विल ट्राय टू पुल देमसेल्फ अगेन इनसाइड. सो त्यांच्या आतमध्ये फोर्सेस डेव्हलप होऊन जातात. ॲज सून ॲज मी या मार्करला जसं मी ओढीन, त्या मार्करमध्ये आतमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सेट होतील. ते फोर्सेस या मार्करला परत त्याच्या शेपमध्ये आणायचा प्रयत्न करतील. त्या फोर्सेसला म्हणतात रिस्टोरिंग फोर्सेस. जे आपण इवन ऑसिलेशनमध्ये बघितलं आहे, रिस्टोरिंग फोर्स काय करतो, मॉलिक्युलला किंवा ऑब्जेक्टला मेन पोझिशनला आणायचा प्रयत्न करतो. तेच इथे होतं. व्हेन यू पुल अ मटेरियल, आतमधले मॉलिक्युल्स सगळे एकमेकांपासून लांब जातात. रिस्टोरिंग फोर्स विल ट्राय टू ब्रिंग दॅम क्लोज. आणि स्ट्रेसचं डेफिनेशन आहे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. आतमध्ये किती फोर्स डेव्हलप झाला आहे पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. अनफॉर्च्युनेटली त्या मटेरियलच्या आतमध्ये किती फोर्स डेव्हलप झाला आहे तो काढणं थोडं डिफिकल्ट असतं. त्यामुळे आपण असं म्हणतो की आतमध्ये जेवढा फोर्स सेट झाला आहे ना तो बाहेरचा फोर्स इक्वल असेल. समजा मी दोन्हीकडून 50 न्यूटन फोर्स लावला. पहिली गोष्ट मला हे मिसकन्सेप्शन काढायचं आहे की दोन्हीकडून 50 लावला म्हणजे 100 फोर्स लावला का रे. तर बऱ्याच जणांना वाटतं हो सर 100 लावला, काही जणांना वाटतं नो 0 लावला. तर बघा ॲक्च्युअलमध्ये नेट फोर्स काय झाला आहे, तर नेट फोर्स तर 0 झाला आहे. तुम्ही म्हणाल येस कॅन्सल आउट आहे. बट आपण रिजिड बॉडी डायनॅमिक्स नाही डिस्कस करत आहे. म्हणजे रिजिड बॉडी डायनॅमिक्सचा अर्थ मला असं म्हणायचं की ही बॉडी परफेक्टली रिजिड आहे असं अझम्पशन नाही आहे. हे इलॅस्टिसिटी लेसनचं नाव आहे. सो याच्यामध्ये काय होणार आहे, जर मी एखाद्या बॉडीला ओढणार आहे दोन्हीकडून, तर ऑब्व्हियसली इक्वल फोर्स कॅन्सल होईल. म्हणजे नेट या बॉडीचं नेट ॲक्सिलरेशन नाही होणार आहे. म्हणजे तो इकडे इकडे मूव्ह नाही होणार आहे, तो जागेवरच राहील. फक्त ओढल्यामुळे त्याची साईज चेंज होणार. तुम्ही म्हणाल मग ह्याचं नेट 0 नाही तर 100 का. मग तर 100 पण नाही 0 पण नाही. त्याला आपण असंच अज्युम करणार आहे की त्याच्यावरती 50 न्यूटनच लागला आहे. का, कारण की तुम्हाला मी जेव्हा असं देतो की चला असं आहे रॉड, इथून फिक्स्ड आहे आणि इथून 50 न्यूटननी लावला, तर तुम्ही म्हणतात हां ह्याच्यामध्ये 50 न्यूटन आहे, बट ह्याच्यामध्ये 50 नाही, ह्याच्यामध्ये 100 वाटतं. तर रिॲलिटीमध्ये हे आणि हे सेमच आहे. ह्याला जेव्हा मी इथून फिक्स करतो ना, तर फिक्स केल्यामुळे काय होतं की फिक्स केल्यामुळे मी जेव्हा 50नी तो ओढतो ना, तर हा फिक्स्ड सपोर्ट त्याला 50नी रिॲक्ट करतो. म्हणजे हे आणि हे सेमच होतं ॲक्च्युली, फक्त दाखवण्याचे वेज वेगळे आहेत. कळतं आहे का. म्हणजे जर काही असा एक रॉड सस्पेंडेड असेल आणि मी इथून 100 न्यूटन लावलं, तर हे इज ॲज गुड ॲज, इट इज ॲज गुड ॲज हे. दोन्ही सेमच गोष्टी आहेत. इथे फक्त फिक्स्ड आहे म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला समजून जायचं अरे हां इथे पकडून ठेवले 100नी, म्हणजे 100नी पकडून ठेवले म्हणजे तो रॉड कुठे पळून नाही जाणार. इथे 100 म्हणजेच इथून फिक्स्ड केलं, याचा अर्थ सेमच होतो. सो फिक्स्ड काय आणि दोन्हीकडून इक्वल फोर्स काय, सेमच अर्थ होतो. तुम्ही म्हणाल सर इथं फोर्स नसता लावला तर आता 100 घेणं बरोबर होतं, तर तसं नाही आहे. इथे फोर्स नसता लावला आणि ओढला असता ना तर तो रॉड घेऊन तुम्ही बाहेर निघाला असता नाही, म्हणजे रॉड घेऊन तुम्ही ॲक्सेलरेट झाला असता, म्हणजे हे मूव्हमेंट झालं असतं. रॉड विल ॲक्सेलरेट इन सच केसेस. सो हा एक मिसकन्सेप्शन मी दूर केला तुमचा की फोर्स 50-50 असेल तर तो 50 ट्रीट करायचा आहे. इट इज ॲज गुड ॲज एका साईडून तो फिक्स्ड आहे, राईट. सो स्ट्रेसचा फॉर्म्युला इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया असतो, बट तो आपण आता सिम्प्लिफाय करून काय म्हणतो, अप्लाइड फोर्स अपॉन एरिया. कुठला एरिया घ्यायचा आहे तो टाईप ऑफ स्ट्रेसवर डिपेंड करणार आहे. सो यू कॅनॉट जनरलाइज की हाच एरिया असतो रे, टाईप ऑफ स्ट्रेसवर डिपेंड करतो. आणि तसंच
आता आपण त्याचे जरा फॉर्म्युले बघू. मेन हाच पॉईंट आहे लेसनमध्ये की स्ट्रेस स्ट्रेन काय असतं आणि त्यांचे कॉन्स्टंट्स काय असतात, दॅट्स इट. आणि नंतर मग फार छोटा पार्ट राहतो की थर्मल स्ट्रेस थर्मल स्ट्रेन काय असतं, किंवा बिहेवियर ऑफ वायर कसं असतं, किंवा एनर्जी स्टोर्ड इन वायर. हे खूप छोटे छोटे पॉईंट शेवटी राहतात. मेन हा फोकस पॉईंट हाच आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला तिन्ही टाईपचे स्ट्रेसेस तिन्ही टाईपचे स्ट्रेन्स समजले पाहिजे. स्ट्रेसचा अर्थ कळाला का, की आतमध्ये किती फोर्स डेव्हलप झाला आहे पर युनिट एरिया. आता स्ट्रेनचा अर्थ समजून. स्ट्रेनचा अर्थ आहे की आपण जेव्हा फोर्स लावणार आहे, लॉन्जिट्युडनल लावा, व्हॉल्यूम लावा का शेअर लावा, आपण जो काही स्ट्रेस देऊ त्यामुळे त्या मटेरियलचं त्या प्रकारचा स्ट्रेन डेव्हलप होईल. म्हणजे हा लावला तर त्याची लेंथ वाढेल, हा लावला तर व्हॉल्यूम चेंज होईल, हा लावला तर शेप चेंज होईल. सो स्ट्रेनचा अर्थ चेंज इन डायमेन्शन. त्याचं काहीतरी डायमेन्शन चेंज होईल, लेंथ व्हॉल्यूम एरिया काहीतरी डायमेन्शन चेंज होईल अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. ह्याचा अर्थ काय, समजा वायर 5 मीटरची ओढून 6 मीटर केलं मी, तर 1 मीटर वाढली ना वायर. सो ती चेंज इन डायमेन्शन झाला 1 मीटर अपॉन ओरिजिनल डायमेन्शन 5 मीटर. सो असा झाला स्ट्रेन. स्ट्रेस आणि स्ट्रेनचे हे बेसिक मिनिंग आहेत. आणि जर 3 टाईपचे स्ट्रेस तुम्ही बघितले तर पहिला लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आहे. लॉन्जिट्युडनल. व्हॉट इज लॉन्जिट्युडनल स्ट्रेस? लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्ये वी डील विथ लेंथ. सो राईट, सो इफ दिस इज अ वायर ऑफ लेंथ एल अँड इफ आय अप्लाय फोर्स टू इट, तर या पर्टिक्युलर स्ट्रेसमध्ये आपण फोर्स अपॉन एरिया कुठला घ्यायचा असतो, तर हा एरिया घ्यायचा असतो, क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे ही वायर समजा ओढतोय ना मी, तर हा एरिया घेणार, जो परपेंडिक्युलर ओढता तो एरिया मी घेणार. नॉर्मली आपण ओढतो कसं रे, लटकतो का त्याच्यावरती, किंवा असं हाताने ओढतो का, नाही. नॉर्मली आपण वायर्सच्या खाली वेट्स लावतो, मासेस लावतो. सो बऱ्याच वेळेस तुम्ही बघाल की हा फोर्सच्या ऐवजी mg वापरतात. आणि मोस्टली जी वायर अशी लटकलेली असते ना, ती नॉर्मली सर्क्युलर असते. सगळे वायर्स नॉर्मली सर्क्युलरच बघतो ना आपण. सो म्हणून अपॉन पाय आर स्क्वेअर बऱ्याच ठिकाणी वापरतात. F/A हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, बट mg/पाय आर स्क्वेअर तो बनला नंतर. आता असं लावल्यामुळे काय झालं, ही वायरची लेंथ L होती, ती ओढल्यामुळे ओरिजिनल तर L, पण एवढी L वाढली, छोटा L वाढली. सो त्याच्यामुळे लॉन्जिट्युडनल स्ट्रेनचं डेफिनेशन काय होईल, L/L होईल. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन नीट बघा, युनिटलेस नंबर आहे काय युनिटलेस आहे, कारण की तो सेम गोष्टींचा रेशो आहे, लेंथ बाय लेंथ. सो इट इज अ युनिटलेस नंबर. सो दिस इज लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. आणि त्याचा इफेक्ट मी सांगितलं, हा आहे कॉज, हा आहे इफेक्ट, हा दिल्यामुळे हा झाला. दुसरा आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस. आता व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस काय असतो, की जर एखादा सबस्टन्सला आपण सगळीकडनं फोर्स लावला, सगळीकडनं इक्वल फोर्स लावला, तर तो कॉम्प्रेस होऊ शकतो. आणि अशा केसमध्ये स्ट्रेसचा फॉर्म्युला तर काही चेंज होणार नाही आहे, F/Aच राहणार आहे, बिकॉज तो तर मेन फॉर्म्युला. बट ह्या फॉर्म्युलाला मी mg/पाय आर स्क्वेअर लिहू शकतो का रे? कॉमन सेन्स सांगा, mg/पाय आर स्क्वेअर लिहू शकतो का आता? आता कसं लिहिणार? आता तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असेल तर हा फॉर्म्युला आहे. तर याच्यासाठी मी काय लिहू शकतो, आय कॅन राईट इन दिस केस ॲज प्रेशर चेंज, की किती चेंज एक्स्ट्रा प्रेशर लावावं लागलं तर तो आतमध्ये मी ढकलू शकलो. का असं? इथे प्रेशर का नाही म्हणू शकत, हे पण न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. हे प्रेशर का नाही, हेच प्रेशर का, कारण की हे डिरेक्शन वाईज चेंज होऊ शकतं. ह्याला एकच डिरेक्शन आहे, ही सगळ्या डिरेक्शनमधून ॲक्ट होतोय. सो जर सगळ्या डिरेक्शनमधून ॲक्ट होत असेल तर तो स्केलर झाला, त्याला डिरेक्शनचा सेन्स नाही आहे. आणि जर स्केलर झाला म्हणजे प्रेशरच स्केलर आहे एक प्रकारे. सो आय कॅन कॉल इट एज प्रेशर. ओनली व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस इज कॉल्ड ॲज प्रेशर. हे दोघांना प्रेशर म्हणत नाही, कारण की हे डिरेक्शन ओरिएंटेड आहेत. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस प्रेशर झाला, त्याच्यामुळे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन काय होईल, तर आता बघा, ओरिजिनल व्हॉल्यूम V होता, 5 लिटरचा कंटेनर होता, प्रेस केला 5चा 4 झाला, म्हणजे चेंज किती झाला, चेंज 1 लिटर झालं ना. सो चेंज dV म्हणतो आपण त्याला. सो dV/V काही बुकमध्ये नेगेटिव्ह देतात, कारण की आपण कॉम्प्रेशन कन्सिडर करतो तर फायनल नेगेटिव्ह होतो. बट आपल्याला काही घेणं देणं नाही नेगेटिव्हशी, आपण मॅग्निट्यूडमध्ये डील करतो. सो dV/V इज व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. दिस इज व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेस, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. शिअर स्ट्रेस, हे कसं यांचा फील येतो रे, ह्याचा फील नाही येत शिअर स्ट्रेसचा. शिअर स्ट्रेस काय बघा, सपोज एक ऑब्जेक्ट आहे जो खालून फिक्स केला आहे, एक क्युबिकल ऑब्जेक्ट अज्युम करू, आणि मी जर काही टॉप एरियाला असा आडवा पुश केला काय, तर तो टॉपवाला एरिया काय होईल, आडवा पुश केल्यावरती समजा मी फोर्स F लावला, टॉप एरियाचा एरिया आहे A, टॉप लेअरचा किती एरिया A. जर मी फोर्स लावला टॉप एरियावरती तर टॉप एरिया पुढे स्लाइड होऊ शकतो, असा पुढे थोडासा टिल्ट होऊ शकतो, राईट, तो असा टिल्ट होऊ शकतो. सो इथे मी जो स्ट्रेस लावला आहे त्याच्यामुळे लेंथ वाढली कायची नाही, व्हॉल्यूम चेंज झाला का नाही, बट चेंज झाला शेप त्याचा. आणि शेप चेंज झाल्यामुळे हा स्ट्रेसचं नाव F/A तर आहेच फॉर्म्युला, F/A फॉर्म्युला आहेच. जसा इथे पण F/A होता, इथेही F/A होता, इथेही F/A.
बट ह्या प्रकारच्या स्ट्रेसला आपण शियर स्ट्रेस असं म्हणतो आणि त्याच्यामुळे शियर स्ट्रेन डेव्हलप होतो. तो शियर स्ट्रेन असा मोजतो आपण, इट इज कॅल्क्युलेटेड ॲज की किती अँगलनी तो टिल्ट झाला, त्याला आपण असं मोजतो टॅन थीटा. किती अँगलनी टिल्ट झाला टॅन थीटा, आणि मोस्टली थीटा स्मॉल असेल ना तर टॅन थीटा इज अप्रॉक्सिमेटेड टू थीटा विच इज इक्वल टू, थीटाचा फॉर्म्युला काय असतो, ऑपोजिट साईड. टॅन थीटाचा फॉर्म्युला ऑपोजिट साईड म्हणजे कितीनी तो शिफ्ट झाला पुढे अपॉन एच असा फॉर्म्युला आहे. हे तुम्हाला थोडं रटावं लागणार आहे, यू हॅव टू लर्न इट. फील मी सांगितलं तुम्हाला, ह्याच्यात फील नाही येणार, या दोघांमध्ये फील येतो की व्हॉट इज लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन आणि शियर स्ट्रेस. हे तिन्ही प्रकारचे स्ट्रेसेस, तिन्ही प्रकारचे स्ट्रेन्स इम्पॉर्टंट आहेत, कारण की पुढचा जो पॉईंट आहे ना हुक्स लॉ, तो यांच्यावरतीच बेस्ड आहे. बिफोर स्टार्टिंग हुक्स लॉ मी फक्त तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. काय आहे तो इम्पॉर्टंट पॉईंट, तो आहे पॉयझन्स रेशो. ओके ओके, पॉयझन्स रेशो. आता हा पॉयझन्स रेशो नक्की काय आहे बघा. व्हॉट एक्झॅक्टली इज द रेशो. सपोज इफ दिस इज अ वायर, दिस इज बेसिकली असोसिएटेड विथ लॉन्जिट्युडनल थिंग, लॉन्जिट्युडनल स्ट्रेसशी रिलेटेड आहे. इफ दिस इज अ वायर ऑफ लेंथ एल, डायमीटर ऑफ द वायर इज कॅपिटल डी, एक्झाम्पल म्हणून. जर मी याला असा ओढला ना, त्याची लेंथ वाढणार आहे. आता लेंथ जेव्हा वाढते ना, तर तुम्ही बघितलं असेल रबर बँड तुम्ही घ्या आणि ओढा, तर यू विल फाइंड रबर बँड थिन होऊन जातो ओढल्यावरती. तेच वायरमध्ये पण होतं, वायर थोडी थिन होऊन जाईल ओढल्यावरती. लेंथ एलनी ओढलं आहे मी, तर मी स्ट्रेन किती डेव्हलप केला सांगू शकता कोणी, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन डेव्हलप झाला आहे एल बाय एल, ऑब्व्हियसली एल बाय. बट इथे अजून एक प्रकारचा स्ट्रेन डेव्हलप झाला आहे, तो आहे लॅटरल स्ट्रेन. कुठला स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन. आणि तो आहे, तो कसा काढायचा बघा, तर ओरिजिनल डायमीटर डी होता, हा छोटा डी जो आला चेंज इन डायमीटर येतो का, चेंज इन डाया. चेंज इन डायमीटर म्हणजे काय, आधी समजा 1 सेंटीमीटर होता आणि ओढल्यावरती डायमीटर कमी होणार ना, समजा 9.9 सेंटीमीटर झाला, तर चेंज किती घेणार तुम्ही, 0.1 सेंटीमीटर. सो चेंज इन डायमीटर इज 0.1 सेंटीमीटर. म्हणजे इथे काय येईल, छोटा डी बाय मोठा डी. सो लॅटरल स्ट्रेन, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. आणि ह्या दोघांचा जो रेशो असतो, तो रेशो मटेरियलचा कॉन्स्टंट असतो, दॅट इज कॉल्ड ॲज पॉयझन्स रेशो. तुम्हाला खूप जास्त डिटेलमध्ये नाही दिलं ह्याच्याबद्दल, सो मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, जस्ट फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आहे आणि ह्याच्या व्हॅल्यूज. तर लक्षात ठेवा, पॉयझन्स रेशोची व्हॅल्यू प्रॅक्टिकली 0 आणि 0.5च्या मध्येच लाय करू शकतो. 0.5 आणि 0च्या मध्येच लाय करू शकतो. नॉर्मली ती सबस्टेन्सेससाठी 0.2, 0.3 अशी असते नॉर्मली. बट जर ती 0.5 असेल, समजा तुम्हाला कधी प्रश्न विचारला की पॉयझन्स रेशोची व्हॅल्यू 0.5 म्हणजे काय, जर पॉयझन्स रेशोची व्हॅल्यू 0.5 असेल, नीट बघा, जर पॉयझन्स रेशोची व्हॅल्यू 0.5 असेल तर तशा मटेरियलमध्ये व्हॉल्यूम चेंज इज 0. तशा सबस्टेन्सचा व्हॉल्यूमच चेंज होत नाही. रिॲलिटीमध्ये आपण ह्याला ओढला ना, तर थोडासा व्हॉल्यूम वाढू शकतो सबस्टेन्सचा, बट व्हॉल्यूम चेंजच होत नसेल तर त्याचा पॉयझन्स रेशो 0.5 असतो. ओके. आणि तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये थोडं रीड केलं ना, तर काही स्टँडर्ड मटेरियल्सचे पॉयझन्स रेशोच्या व्हॅल्यू दिल्या आहेत. नॉट एक्सपेक्टेड इन CET, बट येट यू शुड रीड दॅट पर्टिक्युलर सेक्शन. एक छोटासाच आहे, फक्त अर्धा पेज भरून वाचून घ्या तुम्ही, थिअरॉटिकल आहे कारण की. ओके. सो पॉयझन्स रेशो झाला 3 स्ट्रेसेस, लॉन्जिट्युडनल, व्हॉल्युमेट्रिक आणि शियर. व्हॉल्युमेट्रिक, लॉन्जिट्युडनल, व्हॉल्युमेट्रिक आणि शियर स्ट्रेस स्ट्रेन झाले. आता त्यांचे रेशिओज बघा. म्हणजे नेक्स्ट जो पॉईंट आहे दॅट इज नथिंग बट हुक्स लॉ. कोणता लॉ, हुक्स लॉ. व्हॉट एक्झॅक्टली हुक्स लॉ इज, रॉबर्ट हुक असं नाव होतं त्याचं, ज्यांनी हा लॉ किंवा इलास्टिसिटीचा स्टडी केलेला बेसिकली. अँड दॅट हुक्स लॉ इज व्हेरी व्हेरी सिम्पल अँड इट इज ऑब्वियस कॉमन सेन्स, जो तुम्हाला पण काढता आला असता जर तुम्ही तेव्हा असतात. व्हॉट इज हुक्स लॉ, इट इज कॉमन सेन्स लॉ. इट स्टेट्स दॅट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. मी सांगितलं ना, कॉमन सेन्स आहे. आपण जेवढा स्ट्रेस देऊ मटेरियलवरती तेवढा स्ट्रेन वाढणार आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. पण हे डायरेक्ट प्रपोर्शन एवढं इझी नाही आहे. हे डायरेक्ट प्रपोर्शन त्यांनी सांगितलं की जर स्ट्रेस वाढवला तर स्ट्रेन वाढतो. तो कसा वाढतो, लिनियरली वाढतो असं सांगितलं त्यांनी. लिनियरली वाढतो म्हणजे काय, की जर तुम्ही ग्राफ प्लॉट केला तर तुम्हाला स्ट्रेट लाईन ग्राफ येईल, असा इन्क्रीज नाही येणार. सो हे त्यांनी खूप क्लिअर करून टाकलं की स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन मध्ये स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. म्हणजे इथे कुठे स्क्वेअर क्यूब टर्म नाही आहेत. स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू स्ट्रेन. आणि ह्याचा जो कॉन्स्टंट असतो ना, त्या कॉन्स्टंटला म्हणतात मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तुम्हाला मॉड्युलस असा शब्द ऐकला की काही झेपतच नाही, हे मॉड्युलस काय, आपण म्हणू कॉन्स्टंट ऑफ इलॅस्टिसिटी. आता तरी कळालं का. एक असतो कॉन्स्टंट ऑफ इलॅस्टिसिटी,
आता हा जो लॉ आहे ना, तो लॉ फक्त इलॅस्टिक लिमिटपर्यंत व्हॅलिड आहे, इलॅस्टिक लिमिट. नाहीतर हा इन्फायनाईटपर्यंत तुम्ही ओढत जाल, ती वायर तुटून जाईल आणि आता स्ट्रेस आणि स्ट्रेन प्रपोर्शनल राहणारच नाही. तो ऑब्व्हियसली एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंतच व्हॅलिड आहे. त्या पॉईंटच्या पुढे हा लॉ ब्रेक होतो, ओबे नाही होत. सो अप टू इलॅस्टिक लिमिट किंवा विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. त्याचा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट ऑफ इलॅस्टिसिटी. सिन्स 3 प्रकारचे आपण स्ट्रेस बघितले आहेत, लॉन्जी, व्हॉल्यूम, शियर. स्ट्रेस, स्ट्रेस, स्ट्रेस. त्यामुळे 3 प्रकारच्या स्ट्रेन्स पण बघितलेत, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन आणि शियर स्ट्रेन. 3 प्रकारचे स्ट्रेस, 3 प्रकारचे स्ट्रेन बघितले आहेत आपण. त्यामुळे 3 प्रकारचे कॉन्स्टंट्स पण बनणार आहेत. आणि जो पहिला कॉन्स्टंट आहे ना, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेनचा कॉन्स्टंट, त्याचं नाव आहे, तो पण कॉन्स्टंट ऑफ इलॅस्टिसिटी आहे, बट तो फक्त लेंथवाल्या क्वेश्चनमध्ये वापरायचा आहे. त्याचं नाव आहे यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस, कॉन्स्टंट ऑफ इलॅस्टिसिटी वायरवाल्या प्रश्नांसाठी यंग्स मॉड्युलस. व्हॉल्यूमवाल्या क्वेश्चनसाठी बल्क मॉड्युलस. के, आपल्या बुकमध्ये के वापरले, काही बुक्समध्ये बी वापरतात, पण आपण केच वापरणार. आणि शियर, शेप चेंज होणाऱ्या क्वेश्चनमध्ये इटा, त्याचं नाव आहे रिजिडिटी मॉड्युलस. मॉड्युलस कुठला? यंग्स मॉड्युलस. नाव लिहितो, यंग्स मॉड्युलस. हा कोण आहे? बल्क मॉड्युलस. आणि हा कोण आहे? रिजिडिटी मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. हे तिन्ही मॉड्युलस, एक खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट मी तुम्हाला सांगणार आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे तिन्ही मॉड्युलस आर ओनली 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 डिपेंडेंट ऑन मटेरियल ऑफ सबस्टन्स. मटेरियल जोपर्यंत फिक्स आहे ना, ह्यांची व्हॅल्यू काही झालं तरी चेंज नाही होणार. म्हणजे तुम्ही कॉपरचे रॉड घेतलाय, कॉपरचा रॉड तुम्ही पातळ घ्या, जाड घ्या, एकदम जाड घ्या, खूपच जाड घ्या, सगळ्यांचा यंग्स मॉड्युलस सेम राहणार. यंग्स मॉड्युलस किंवा बल्क मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. इन फॅक्ट कोणताही इलॅस्टिक कॉन्स्टंट हा फक्त मटेरियल चेंज केल्याशिवाय चेंज होऊ शकत नाही. हा टेम्परेचरवर डिपेंड करतो, बट ते रिलेशन आपल्याला नाही आहे सिलेबसमध्ये. आपल्याला फक्त डिस्कस करायचं आहे की मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, कोणताही मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हा कशावर डिपेंड करतो? ओनली अँड ओनली ऑन मटेरियल. तुम्ही नोट करून घ्या ही गोष्ट. विचारतात CETला प्रश्न आहे की रेडियस डबल केला, लेंथ डबल केली, यंग्स मॉड्युलसचं काय झालं? बघा, मी तुम्हाला दाखवीन तो प्रश्न कसा असतो. सो क्लिअर आहे का? हुक्स लॉ काय आहे आणि इलॅस्टिक लिमिट काय? आता हुक्स लॉमध्ये हे थोडंसं तुम्हाला मी जरा मॅथमॅटिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकवतो की हुक्स लॉमध्ये आयडियली आपण कुठलाही ग्राफ प्लॉट करताना एक गोष्ट लक्षात ठेवतो की इनपुट इज ऑन एक्स ॲक्सिस, आउटपुट इज ऑन वाय ॲक्सिस. कधी पण लक्षात ठेवा, इनपुट इज ऑन एक्स ॲक्सिस, आउटपुट इज ऑन वाय ॲक्सिस. इथे उलटं असतं. इथे आउटपुट, इनपुट इज ऑन वाय ॲक्सिस, स्ट्रेस आपण देतो, स्ट्रेन वाढतो. उलटं आहे थोडंसं, हा ग्राफ असाच आहे. तर या ग्राफमध्ये तुम्ही मला सांगा, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन असा असेल तर या ग्राफचा स्लोप काय असेल? स्लोप स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन स्लोप असेल ना, म्हणजे कॉन्स्टंट असेल. तर हा कॉन्स्टंट ई असेल, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, कॉन्स्टंट ऑफ दिस ग्राफ. क्लिअर? आता स्ट्रेसचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, स्ट्रेनचं युनिट लेस आहे. सो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचं युनिट स्ट्रेसच्या युनिट सारखंच असतं. सो एकदम इझी आहे लक्षात ठेवायला. सो आत्तापर्यंत आपण इलॅस्टिसिटीमध्ये खूप जास्त डिटेलमध्ये नाही गेलो आहे. आपण अजून इलॅस्टिसिटीचे बेसिक्स बघितले आहेत, 3 टर्म, बट हेच पूर्ण लेसनभर वापरायचे. 3 स्ट्रेसेस, 3 स्ट्रेन्स, त्यांच्यातलं रिलेशन, त्यांच्यातले फॉर्म्युले. आता आपण जाऊ फर्दर पुढच्या डिटेलमध्ये. बघा, आत्तापर्यंत जेवढे फॉर्म्युले आपण बघितलेत ना, आय एम जस्ट गोइंग टू मेक अ लिस्ट ऑफ दोज फॉर्म्युले. मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही प्रत्येक लेसनची फॉर्म्युला लिस्ट तयार करा. फॉर्म्युला लिस्ट इज इम्पॉर्टंट. फायनल डे रिव्हिजन कसं करणार आहे? अख्खं बुक थोडीच वाचणार आहे लास्ट दिवशी. यू मस्ट हॅव द लिस्ट ऑफ फॉर्म्युले. सो काय आहे फॉर्म्युला लिस्ट? बघा, आत्तापर्यंत आपण काय बघितलं आहे? पहिला बघितला आपण यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. हा कुठला स्ट्रेस अपॉन कुठला स्ट्रेन? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अपॉन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. सो F अपॉन A, L अपॉन L. पुढे गेल्यावरती mg अपॉन पाय आर स्क्वेअर, छोटा L बाय मोठा L. हे त्याचे मॉडिफिकेशन्स आहेत. ह्याचा फॉर्म्युला काय? F बाय A आणि खाली आहे dv बाय v. बरोबर? बट सॉल्व केल्यावरती त्याला असं लिहितात, dp बाय dv बाय v वरती गेलं असं लिहितात. याच्यामध्ये F बाय A टॅन थीटाला कधी कधी असं लिहितात, F बाय A थीटा, आणि टॅन थीटा काय असतो? x बाय h.
आणि पॉयझन्स रेशो आपण बघितला आहे, सिग्मा ज्याचं नोटेशन आहे D/D/L/L. हे फॉर्म्युला बघितले. एकच गोष्ट एक्स्ट्रा सांगायची तुम्हाला की बल्क मॉड्युलसचा रेसिप्रोकल जो असतो ना त्याला कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतात. काय म्हणतात त्याला? कॉम्प्रेसिबिलिटी. स्पेलिंग समजून घ्या. कॉम्प्रेसिबिलिटी इट इज कॉल्ड ॲज. So these are some basic formulae that we have seen. Now we will enter the next point, that is energy stored in wire, in stretched wire. Very important section. बाकी मग राहतं थर्मल आणि नंतर मग थिओरॉटिकल गोष्टी, ते शेवटी डिस्कस करू आपण. एनर्जी स्टोर्ड इन स्ट्रेच्ड वायर. बघा रे, एनर्जी स्टोर्ड इन स्ट्रेच्ड वायर म्हणजे काय असतं? सपोज आपण स्प्रिंगचं एक्झाम्पल घेऊ. काय स्प्रिंग हे तुम्हाला झालं आहे म्हणून शिकवतं. ही नॅचरल लेंथला स्प्रिंग आहे. स्प्रिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं इलॉंगेशन नाही आहे, स्ट्रेचिंग नाही आहे. सो आत्ता कुठलीच एनर्जी स्टोर्ड नाही आहे, बरोबर. ह्याला ब्लॉक लावलं आहे. या स्ट्रिंगला मी स्ट्रेच केलं. के स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. माहिती आहे का किती एनर्जी स्टोर्ड होते याच्यात? हाफ kx² म्हणतो आपण त्याला, बरोबर. कुठे एनर्जी स्टोअर झाली? एनर्जी स्प्रिंगमध्ये स्टोअर झाली. सो मी हा ब्लॉक सोडून दिला ना, तर ती एनर्जी आता ब्लॉकला मिळेल आणि ब्लॉक कायनेटिक एनर्जीने ऑसिलेट होईल. परत ती कायनेटिक एनर्जी पोटेन्शियलमध्ये कन्वर्ट होईल आणि ती स्प्रिंगला कॉम्प्रेस करेल आणि पोटेन्शियल कायनेटिक चालू राहील. तसंच वायरमध्ये पण होतं. वायरमध्ये पण असाच फॉर्म्युला बनतो हाफ kx² सारखा. मी दाखवतो प्रूव्ह करून. सपोज ही वायर आहे, किती लेंथ? L, आणि या वायरला आपण ओढलं. कितीने ओढलं? समजा मी त्याला ओढलं x डिस्टन्सने. तर इथे पण एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला असतो हाफ kx². सेम फॉर्म्युला असतो. फरक एवढाच असतो की हा k वायरचा k असतो, हा k स्प्रिंगचा k असतो. तुम्हाला मी डायरेक्ट शॉर्टकट सांगतो. स्प्रिंगचा k गिवन असतो क्वेश्चनमध्ये, वायरचा k क्वेश्चनमध्ये गिवन नसतो. वायरचा k काढावा लागतो आणि तो वायरचा k काढायचा कसा असतो? तर तो असतो YA/L. हा असतो वायरचा k. व्हेरी इम्पॉर्टंट. असं कुठे बुकमध्ये नाही दिलं आहे. के ऑफ एनी वायर कॉन्स्टंट, त्याला वायर कॉन्स्टंट म्हणून. वायर कॉन्स्टंट ऑफ एनी वायर इज YA/L. सो व्हॉट इज द एनर्जी स्टोर्ड इन द वायर? वायरमध्ये एनर्जी किती स्टोअर झाली आहे? सो एनर्जी स्टोर्ड इन द वायर इज हाफ YA/L इंटू x². एक्स काय? कितीने ओढलं. बट आपल्याला सवय आहे एक्सला एक्स न लिहिता L लिहायची. आपली ही सवय आहे, बरोबर. कारण की आपण इलॉंगेशनला L म्हणतो, इथे x म्हणतो, ठीक आहे, म्हणून मी x दाखवला तुम्हाला. पण इथे आपण L म्हणतो त्याला. सो आता ह्याच फॉर्म्युलाला मी थोडंसं सिव्हिलाइज्ड करतो. सिव्हिलाइज्ड म्हणजे आपल्या फॉर्मॅटमध्ये आणतो, जसं आपण बघितलं. आपण त्याला असा बघितला बघा, एक L ह्याला दिला ना, L इंटू L. आणि जर ह्याच्यातनं मी तुम्हाला विचारलं बाबा फोर्स काय आहे, तर फोर्स काय येईल रे? फोर्स येईल तुम्हाला YAL, YA छोटा L बाय मोठा L. YA छोटा L बाय मोठा L काय? हा झाला फोर्स. सो आपण बघितलेला फॉर्म्युला असा होता, हाफ इंटू फोर्स इंटू इलॉंगेशन, हाफ इंटू लोड इंटू एक्सटेन्शन. असं पण तुम्ही ऐकलं असेल. इट इज ॲक्च्युली हाफ इंटू लोड इंटू एक्सटेन्शन किंवा हाफ kx², वेअर k इज द k ऑफ वायर. YA/L, k ऑफ वायर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ एनर्जी स्टोर्ड इन द वायर. जसं एनर्जी स्टोर्ड इन द स्प्रिंग, ही एनर्जी आणि स्प्रिंगमधली एनर्जी, दोन्ही एनर्जी नेचरमध्ये सेम असतात. या एनर्जीला एक स्पेशल नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतात इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. ती स्प्रिंगमध्ये पण त्याला तेच म्हणतात. काय म्हणतात? इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. बट ह्याला अजून एक नाव दिलं आहे, ह्याला स्ट्रेन एनर्जी पण म्हणतात. स्ट्रेन एनर्जी. सो व्हॉट इज द वर्क डन इन स्ट्रेचिंग अ वायर? हाफ इंटू फोर्स इंटू इलॉंगेशन, which is also equal to work done in stretching wire is also equal to elastic potential energy is also equal to strain energy. कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा हे तुम्हाला सेन्स पाहिजे. प्रश्न कुठला आहे त्याच्यावर डिपेंड करतं. काय तुम्हाला असं विचारतील 2 mm, बघा मी तुम्हाला विचारतो आत्ताच, तुम्हाला मी सांगतो 2 mm मला वायर ओढायची. किती mm ओढायची? 2 mm. तर मला वर्क करावं लागतंय W. साधा प्रश्न. 2 mm मला वायर ओढायची, तर मला वर्क करावं लागतंय W. 4 mm मला वायर ओढण्यासाठी किती वर्क करावं लागेल? 4 mm वायर ओढण्यासाठी किती वर्क करावं लागेल? ऑप्शन दिले 2W, परत W, 8W, 4W. काय वाटतं? तर बरेच जण म्हणतील की 2 mm ला W, तर लेंथ इलॉंगेशन डबल करायचे, वर्क डबल करावं लागेल 2W. आन्सर इज नॉट 2W. कारण की जर मला इलॉंगेशन डबल करायचं असेल तर मला फोर्स डबल लावावा लागेल ना त्या वायरवरती.
तरच इलॉंगेशन डबल होईल. सो अशा केसमध्ये फोर्सबद्दल मेन्शन नाही केलं आहे, नुसती लेंथ मेन्शन केली, त्यावेळेस आय विल गो विथ दिस फॉर्म्युला. इथे बघा सगळं कॉन्स्टंट आहे, फक्त एल स्क्वेअरला डिपेंडेंट आहे. हा कधी वापरायचा? फोर्स जेव्हा दिला असेल. इथे फोर्स मेन्शन नाही केला आहे. लेंथ इज डबल्ड, लेंथ डबल केल्यावरती एल स्क्वेअर 2 स्क्वेअर 4W 4 पट वर्क करावं लागणार आहे. असे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही मार्वल टार्गेट सॉल्व केलं तर. हे तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे. हा फॉर्म्युला 3 व्हर्जन्स आहेत, तुम्हाला मी 3ही व्हर्जन्स सांगतो. 3ही व्हर्जन्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, तुम्हाला पाहिजे तो व्हर्जन तुम्ही वापरू शकता, क्वेश्चनवर डिपेंड करतं. स्ट्रेन एनर्जी, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी और वर्क डन, असे 3 नावं आहेत त्याची उर्फ करून. हाफ इंटू फोर्स इंटू इलॉंगेशन, हा टेक्स्टबुक नॉलेज. हाफ इंटू YAL स्क्वेअर बाय L, दुसरा व्हर्जन. आणि हाफ, आता मला L नको आहे, हा L नको आहे. ह्या Lला जर काही मी रिप्लेस करायला गेलो, हा L वरती येईल आणि हा Y खाली जाईल. L वर आलं, Y खाली गेला. Lच्या जागी टाकला ना मी, तर काय होईल? हाफ F स्क्वेअर L बाय AY. These are basically 3 important formulae for work done in stretching a wire. डिपेंडिंग काय दिलं आहे त्याच्यावरती फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे जसं की मी सांगितलं, डबल लेंथ करण्यासाठी किती वर्क करावं लागेल, तर मी हा वापरला फॉर्म्युला, बिकॉज फोर्स वॉज नॉट मेन्शन. आता मी दुसरा क्वेश्चन दाखवतो ज्याच्यामध्ये आय विल नॉट मेन्शन लेंथ. बघा असं म्हटलं जर काही मी या वायरवरती मी 10 न्यूटन फोर्स लावला, त्याचं काहीतरी इलॉंगेशन झालं. आता मी त्या वायरवरती 20 न्यूटन फोर्स लावला, तर वर्क डन किती होणार आहे? तर तुम्हाला वाटेल अरे डबल फोर्स केला म्हणजे वर्क डबल होणार नाही. डबल फोर्स केल्यावरती इलॉंगेशन पण डबल होतं ना. सो मी इलॉंगेशनबद्दल मेन्शन नव्हतं केलं म्हणून मी हा फॉर्म्युला वापरणार आहे. फोर्स डबल केला तर वर्क 4 पट होतं. सो तेच लॉजिक जे तिथे होतं तेच इथे लागलं आहे. सो एनर्जी स्टोर्ड इन द वायरचा हा फॉर्म्युला आहे. आणि ह्यालाच जर काही मी व्हॉल्यूमनी डिवाइड केलं तर एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम SEPUV असं म्हणतात त्याला, एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. आणि त्याचा फॉर्म्युला येतो हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन, दुसरा हाफ इंटू स्ट्रेस स्क्वेअर बाय वाय, तिसरा हाफ स्ट्रेन स्क्वेअर इंटू वाय. हे 3 फॉर्म्युले स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे ही एनर्जी आहे, डिवाइड बाय व्हॉल्यूम करून बघितलं ना ह्यांना, यू विल गेट दीज इक्वेशन, राईट. सो दिस इज ऑल अबाउट एनर्जी स्टोर्ड. ऑल द फॉर्म्युले वेगवेगळे मॉड्यूल आहे, पॉयझन्स रेशो, हे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत. आता राहतो फक्त विषय थर्मल इलास्टिसिटीचा, थर्मल एक्सपान्शन. हा लास्ट पॉईंट आहे. हार्डली इट विल टेक 2-3 मिनिट्स टू कवर अप दिस थिंग. बघा, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ थर्मल स्ट्रेस, थर्मल स्ट्रेन, तो सांगतो मी. आणि मग बाकी जो थिअरॉटिकल पॉईंट आहे, यू कॅन जस्ट रीड इट फ्रॉम टेक्स्टबुक. ते काही एवढं CET पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट नाही आहे. येस, यू कॅन रीड इट फ्रॉम द टेक्स्टबुक जे थिअरीमध्ये दिलं आहे. वेगवेगळे आय सेक्शन वगैरे नाही का सगळं दिलं आहे. सॅग वगैरेचं फॉर्म्युला मी तुम्हाला देणार आहे. थर्मल स्ट्रेनचा कन्सेप्ट. आता कुठलाही रॉड घेतला ना आपण लेंथ Lचा आणि ह्याला गरम केला, हीट केलं, तर तो इलॉंगेट होतो. म्हणजे बेसिकली त्याच्यात स्ट्रेन डेव्हलप होतो. हा स्ट्रेन फोर्स लावल्यामुळे वगैरे नाही, हा स्ट्रेन थर्मलमुळे आहे. सो जर काही मी थर्मल स्ट्रेनचा फॉर्म्युला वापरला ना, तर 11वीत होता आपल्याला चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इज अल्फा डेल्टा थीटा. हा फॉर्म्युला असतो थर्मल एक्सपान्शनचा. तसाच इथे थर्मलमुळे किती स्ट्रेन डेव्हलप झाला आहे, तर त्याचा आन्सर असतो अल्फा डेल्टा थीटा. ह्याला काय म्हणतात? थर्मल स्ट्रेन. आणि जसं आपल्याला माहिती आहे स्ट्रेस बाय स्ट्रेन काय असतो, हुक्स लॉ प्रमाणे आपण लेंथबद्दल बोलतो म्हणून यंग्स मॉड्युलस. आणि मी तर थर्मल म्हटलं तर थर्मल स्ट्रेन इंटू वाय केला, थर्मल स्ट्रेनला इंटू वाय केला तर मला काय मिळेल? थर्मल स्ट्रेस मिळेल. आणि काय येईल थर्मल स्ट्रेसचा आन्सर? अल्फा डेल्टा थीटा इंटू वाय. थर्मल स्ट्रेस काय असतो? आता थर्मल स्ट्रेस तर फोर्स अपॉन एरिया असतो. म्हणजे थर्मल फोर्स एरिया इथं मल्टिप्लाय केला, थर्मल फोर्सचा फॉर्म्युला काय येईल? एरिया पण वरती गेला, अल्फा डेल्टा थीटा इंटू वाय. सो असे बेसिकली क्वेश्चन्स विचारू शकतात. थर्मल स्ट्रेस, थर्मल फोर्स, थर्मल स्ट्रेनवरती स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड. राहतो फक्त आता विषय स्ट्रेस स्ट्रेन ग्राफचा, जो तुम्हाला थिअरॉटिकली बघायचं आहे, रीड करायचं आहे. एव्हरी पॉईंट त्यातला इम्पॉर्टंट आहे. इलास्टिक लिमिट काय असतं, ब्रेकिंग पॉईंट काय असतो, नेक पॉईंट काय असतो, सगळे पॉईंट इम्पॉर्टंट आहे, राईट. ते थिअरॉटिकल आहे. सो ते मी एक्सप्लेन नाही करणार. यू हॅव टू रीड इट, यू हॅव टू लर्न द डेफिनेशन्स. त्याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. बट एनिवेज येऊ शकतात क्वेश्चन.
आणि लास्ट पॉईंट आहे तो सॅगवाला. तर सॅगचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय आहे सॅगचा फॉर्म्युला? डेल्टा इक्वल्स टू डब्ल्यू, दॅट इज वेट, किती वेट अटॅच्ड आहे, पॉईंट वेट, डब्ल्यू एल क्यूब अपॉन 4BD क्यूब वाय इज द फॉर्म्युला. ह्याच्यामध्ये डी आहे डेप्थ, बी आहे ब्रेड्थ, एल आहे लेंथ, डब्ल्यू आहे वेट, पॉईंट वेट ॲट द सेंटर, यंग्स मॉड्युलस इज वाय. हे सर्टन फॉर्म्युले आहेत जे बुकमध्ये दिले आहेत. इम्पॉर्टंट सेक्शन जे आधी कवर केले ते आहे, त्याच्यावरती जास्त फोकस करा. सॉल्व मोर न्यूमेरिकल्स. आय एम गोइंग टू अटॅच द शीट ऑफ इलास्टिसिटी अँड सरफेस टेन्शन इन द डिस्क्रिप्शन. सॉल्व द MCQs फ्रॉम इलास्टिसिटी and then prepare for the mock tests. Okay, so elasticity lesson is completed in this video, this particular video. I have covered almost all the topics from this particular lesson. जे points राहिले आहेत, जे theoretical आहेत, you can have a look in the textbook read करा, that is enough. टेक्स्टबुकच्या बाहेरचा कंटेंट विचारत नाहीत CETला, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, सो वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर नाव. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. परत एकदा मी सांगतो की सगळे 12th स्टँडर्डचे टॉपिक्स कवर केलेले आहेत आता मी, सर्क्युलरपासून कम्युनिकेशनचे. प्लीज चेक these videos in the playlist named by MHT CET Crash Course 2020. Okay, so we will meet in the next video. Thanks for watching this video.